धडा 58वा अभ्यास 58 त्याच्यामध्ये आता आपण शब्द बघत आहोत. ऋतू ऋतू हा कशाप्रमाणे चालेल हा शब्द? गुरु सारखा. गुरु सारखा. ऋतू शब्दाचा अर्थ होतो ऋतू. किती ऋतू आहेत आपल्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये? तीन. इंग्लिश मध्ये नाही. भारतामध्ये? तीन ऋतू आहेत ना सर. कसं काय? उन्हाळा, शिशिर हिवाळा आणि हेमंत. पावसाळा. त्याच्यामध्ये आपला अजून खोल आहे. बरं. शिशिर हेमंत तेच ना सर. हा, 6 ऋतू आहेत, शिशिर 6. हेमंत वसंत. हा, ठीक आहे. हा, शरद. शरद हा. हा, वर्षा. ओके. सगळ्यांची नावं आता आपल्या पुढे येत आहेत. ऋतू. मग 6 ऋतू आहेत कसं बोलणार मी? 6 ऋतू आहेत. हम्म, पटापट. हम्म. ऋतू म्हणजे ऋतू षट संती असे. हा, ऋतुसंती कसं येणार? ऋतू म्हणजे किती ऋतू, गुरु म्हणजे किती गुरु आहेत? गुरु एक. एक. मग आता अनेक गुरु आहे म्हटल्यानंतर कसं म्हणतो आपण? बोला. ऋ पुढे विसर्ग लावतो ना. हा, कसा होणार ऋ- शब्द सांगा? गुरु. गुरु. चुकू द्या. हा, गुरु शब्द कसा चालतो कोणाला माहिती? गुरु गुरु गुरु. बर, असू द्या, चला. गुरवह, मग ऋतवह संती. ऋतवह संती म्हणजे ऋतू. अनेक ऋतू आहेत पण मला म्हणायचं 6च आहेत. मग हम्म. षट ऋतवः संती. त्या षट, त्या टचा झाला ट, ठ, ड. एका संधीमुळे संधीचं नाव नित्य असतो. षट ऋतवः संती. षट शब्द एक आहे. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच षट. त्या षटचा झाला ड. पटापट एक एक वाक्य सांगायचं. वसंत ह. वसंतचा अर्थ आहे. हा, बोला. एक वाक्य, नॉर्मल. हम्म, कसं बोलेल मी? ऋतूंचा राजा वसंत ऋतू आहे. ऋतूंचा राजा वसंत ऋतूंचा राजा. ऋतूंचा. मग काय होणार ऋतू शब्दाचं? षष्टी. षष्टी. हा. एकवचन, द्विवचन, बहुवचन? ऋतूंचा म्हणजे अनेक वचन नाही ऋतू. हा, मग काय येणार ऋतूचं बहुवचन? षष्टी ऋतूंचा बहुवचन. बहुवचन. हा, अं, कुठल्याही षष्टीचं गुरु गुरुचं बहुवचन काय? काय येतं? गुरु कुठल्याही षष्टीचं बहुवचन काय त्याविषयी येतं? ऋतू नाम. बरोबर. मी लिहिल्यावर बरोबर काय जाते म्हणायला त्याला? हा. राम रामा नाम. कवी कवी नाम. सीता सीता नाम. काही गोष्टी यायलाच पाहिजेत. कशाचीही द्वितीय विभक्ती यायला फक्त म लावायचं आहे. डोकं वापरायचं नाही. कशाची तृतीय विभक्ती बहुवचन भीही लावायचं आहे. रमा भीही, सीता भीही, गीता भीही, लता भीही, माता भीही. काय कर, डोकंच लावायचं नाही. चतुर्थी विभक्ती भ्यः, पंचमी भ्यः, षष्ठी नाम, सप्तमी सु किंवा शु. हे आता एवढं तर काहीतरी सोपं तरी यायला पाहिजे. अवघड नाही म्हणत मी. सगळ्यांचं षष्ठी बहुवचन काय असतं? नाम. फक्त दीर्घ करायचं. कवी कवी नाम, गुरु गुरु नाम, असं. तसं ऋतू ऋतूनाम राजा वसंत असती. आणि भगवंत 10व्या म्हटलेत ऋतूनाम कुसुमाकर. मी वसंत ऋतू, माझी विभूती. ग्रीष्म. बोला चला, तुमचा अनुभव सांगा. अनुभव सांगा, अनुभव. ग्रीष्म. हा, हम्म, बोला. काय करायचं सर इथे? वाक्य करायचं सांगायचं काय? तुम्हाला. ग्रीष्म. काही वाक्य सांगा.
हम्म ग्रीष्मे सूर्य, ग्रीष्म म्हणजे उन्हाळा, हा. ग्रीष्मे सूर्य तळप. तपती. सुंदर. तपती की सांगता यायलाच पाहिजे. तीन शब्दांचं एक वाक्य. काय त्याला मोठी गोष्ट. ग्रीष्मे उन्हाळ्यामध्ये सूर्य सूर्य तपतो, तापतो, तपती. नाही माहिती तर मी सांगणार आहे तुम्हाला. वर्षा. प्रचंड लोकांची नाव वर्षा. पावसाळा. बोला बोला. एक वाक्य. वर्ष हम्म वर्षा. म- मयूर, मयूर वर्ष वर्षा ऋतू नृत्यती. हा परत सांगा. बरोबर आहे. मयूर, मयूर. मयूरः बरं एकच का? वर्षा, एकालाच नाचवत आहे. हा. मयूर. हम्म मयूरः वर्षा ऋतू वर्षा ऋतते ऋतू किंवा कशाला? वर्षाच वर्षा म्हणा. काले. वर्षा काले कशाला? सीता. वर्षा सीतायाम सी वर्षा. वर्षायाम. वर्षाया वर्ष काय होतंय? नृत्यते. सुंदर. एवढं यायलाच पाहिजे आता. नृत्य ती. नृत्य चुकू ते द्या. ओके. हम्म शरद 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 म्हणजे हिवाळाच. हिवाळा. पण सुरुवात थोडीशी. नाही नाही शरद म्हणजे हिवाळा नाही. शरद आपण काय म्हणतो? हिवाळा म्हणजे हेमंत आणि शिशिर. शरद. हिवाळा नाही. त्याला आता वेगळं नाव देता येत नाही. त्या शरद ऋतूच आहे. शरद आपला शरद ऋतू आहे. बोला. तर शरद शरद ऋतू रमणीय असते. तो कुठला ऋतू हा आहे म्हणजे माहिती नाही. बरोबर बरोबर. शरद म्हणजे ऋतू. शरद. ऋतू. शरद ऋतू. शरद प्लस ऋतू. शरद ऋतू. रमणीय. रमणीय. ऑटम सीझन. ऑटम. 6. हेमंत म्हणजे एकदम हेमंत. थंडी नाही. थंडी सुरुवात होणारच आता. हेमंत. गुलाबी थंडी. थोडीशी थंडी. हेमंत मला तर हम्म वारा थंड असतो. तर हा आपण काय बोलणार त्याला? हा बरोबर आहे. बोला. हेमंता म्हणजे हेमंत ऋतू मध्ये. मग कसं बोलणार मध्ये? हे ऋतू मध्ये. हेमंते हा राम. हेमंते राम आहे. हेमंते. रामे हेमंते. हा. वारा. वारा करता कर्म क्रियापद काय आहे? वारा. वात. करता. वात. करता वायू. वायू. आता या. कसं आहे? थंड. थंडसाठी काय शब्द आहे? शीतल शीतल हा. शीत मग आता शीतलम येणार, शीतला येणार का शीतलह येणार? शीतल ल शीतलम शीतल शीतल काय शीतलम? शीतल वायू शब्दाचं शीतल. विशेषण आहे का नाही ते? मग हा वायूची शीतल. जे हम्म विभक्ती, जे लिंग, जे वचन शीतल तेच कशाचं येणार? शीतलचं. हेमंते याचा येणार वायू शीतलः वहती. अस्ति म्हणायच्या ऐवजी आपण वाहतो घेऊया. थंड वा. वारा वाहतो. हो, हो. पुढे 7. शिशिर शिशिर. म्हणजे जरा चांगली थंडी. जरा डिसेंबर. कडाक्याची शिशिर हम्म. शिशिर शिशिर. म्हणजे सुद्धा हिवाळाच. तर ह्याच्यामध्ये पण हम्म तसं शिशिरे. मध्ये लोक कपडे शिशिरे. गरम कपडे उबदार कपडे वापरतात. घालतात. असं गरम टाकलं कपडे. तर हम्म गरम कपड्याला काय म्हणणार? गरम न उष्ण उष्ण. करेक्ट. हा वस्त्र वस्त्र आता वस्त्राणी. एकच घालतात. उष्ण वस्त्र आणि हा आणि वस्त्राणी. काय धारे येते. धार येते. यंती त्या यंती धार यंती. येते सर. ओके क्वेश्चन. ओके 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 ओके. जमलं जमलं. जना. हा जना. पहिला कर्ता कर्म टाकलं की बाकीचं येऊन जाते पुढचं. कृश. आता सगळे विशेषण आहेत. मग पुल्लिंगामध्ये कृश.
स्त्रीलिंगामध्ये काय येईल? कृषा नपुंसकलिंगामध्ये कृषा. हा. आणि कृषम. कृषम बोला, एक कृषम वाक्य सांगायचंय फक्त तुम्हाला, कुठलं पण. कृष म्हणजे काय? कृषम लुकडा, आपण काय म्हणतो? थोडी पातळ. पातळ. लुकटे हा सडपातळ. हा 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 पातळ सडपातळ बारीक. हा तर हा कोण आणि आपल्या याच्यामध्ये एकदम सडपातळ अहो, कोणी क्रिकेटर सांगा, किंवा वाक्य काय तो सत्य असलं पाहिजे असं काय नाही. अहम कृषा हम्म, नास्ति नास्मी. नास्मि अहम ब- कृषा नास्मि भवतु भवतु वृषा ना चहल चहल अहम स्थूला अस्मी, म्हणजेच कृशाना अस्मी. कृषा. 8 9. अथर्व. प्रिय 9. प्रिय प्रिय. प्रिय स्त्रीलिंगामध्ये प्रिया, प्रिया म्हणून मुलींचं नाव प्रिया असतं. आणि प्रियम. म्हणजे काय आवड नाही ना? हा, आवड. एकदम प्रिय. त्याला माझं ट्रान्सलेशन प्रियच आहे. आवडतं, एकदम आवडती. आवडता, आवडती काय पण आता असू शकतं, कारण की ते विशेषण आहे. आवडता बालक, आवडती बालिका, आवडतं, आवडतं फूल, काही असू शकतं ना, ते विशेषण आहे. हम्म. होला होला होकर होला. मह्यम पयोहिमम प्रिया अस्ति आता पयो हिमम प्रिया कसं काय येईल? प्रयोहिमम हिमम हम्म. काय येईल? अं, इथं आता प्रिय तुम्ही वेगळं वापरा, त्याला मह्यम बरोबर नका जोडू. तिथं रोचते आहे का चतुर्थी नाही. करायला? नाही, मग नका करू. हम्म. तर माझी राम माम, सुंदर. माम. माम. माम माम शिशिरे शिशिर शिशिरः ऋतू शिशिरः ऋतू शिशिरः. प्रिय प्रिय शिशिर ऋतू लिहू का डायरेक्ट? हा समास आहे चालेल आता. शिशिर ऋतू प्रिय प्रिय असं नका करू. प्रिय अस्ति किंवा अस्मि ना अस्ति हा? अस्मिका. पुढे अस्ति अहम दिसतंय का? No. अहम असलं तरच तृतीय पुरुष एक वचन. तरच अस्ति. हम्म. कट्टू. 10. कटुः, कडवा. कट्टू कळवा. पुन्हा विशेषण कटुः. कडू. हम्म. कटू सर, असं टाकलं तर सर कडुलिंबाचे फल कडू असते. आता तर मला सांगा, कटुः पुल्लिंगामध्ये कसं येणार? एक मिनिट. कटुः पुल्लिंगामध्ये तू आला ना आणि स्त्रीलिंगामध्ये कट धेनुः. कटुःच राहणार. हम्म. कटू सर. कटू. औषधम कटु एक ते कटु नपुंसकलिंगामध्ये मधु मधुनी मधुनी मधु मधुनी मधुनी. काय होतं? विशेषण जे ते हम्म. कोणाप्रमाणे चालतं? विशेषण विशेषासारखं हा, ठीक आहे. विशेष्य. मग आता कटू हे विशेषण आहे, बरोबर. ते विशेषासारखं चालणार, म्हणजे हम्म. नपुंसक लिंगामध्ये. मग असा कोणता शब्द आहे जो नपुंसक लिंगी सुद्धा आहे? बरोबर, कटू. हम्म. हम्म. असा कुठला शब्द आहे जो औषधम कटु ओकारांत पण आहे आणि नपुंसक लिंग पण आहे? कटू आहे. सॉरी, मधु आहे. मधु मधुनी मधुनी, मधु मधुनी मधुनी, असे ते आहेत. ठीक आहे. मधु मधु मधु. मधु मधुनी मधुनी, सगळीकडे तसंच चालतो. वारी वारिणी वारिणी, सेम चालतो तो. हा, बोला. कटू. काय कटू आहे, काय कडू आहे, सांगा. सत्य कटू आहे तर लिंब फलम कटू असती. निंब फलम कटू असती. आता कटूला ओके. कुठली विभक्ती? कटू का नाही झालंय बरं, सांगा. ते सर नित्य हे चालतं अं? फेकू नका. कटू का झालं? नाही सांग कटू का नाही झालं?
कटू अच्छा. उत्तर देऊन झालंय माझं, तर काय बोलायचं? हा, आताच सांगितलं ना तुम्ही. हे हा नपुंसकलिंग आहे. फलम काय फलम आहे? नपुंसक आहे, त्याच्यामुळे हे काय फलम होणार? नपुंसकलिंग. मग कटू बरोबर आहे का विसर्ग नपुंसकलिंग. येणार तिथं? अंजली ताई, नाही, तिथं विसर्ग यायला पाहिजे का नको? नको. अंजली ताईंचं म्हणणं आहे हो. हम्म. काय झाल्या? ठीक आहे, आहे शिवा. हा, मग लघु. लघु म्हणजे काय? लहान. छोटा हलका लहान. हा, लघु. लघु पुल्लिंगामध्ये. पुढे हा, लघु लघु. स्त्रीलिंगामध्ये हम्म. आणि लघु नपुंसकलिंगामध्ये. नपुंसक. हम्म, लघु लिहितोस, वेळ आली जायची. बालकः लघु लघु अस्ति. ते मुलगा काय आहे? हम्म. गृहम लघु. लहान लहान. आहे. चलो गोष्टी पारा. बहु. बहुहू. तुम्हाला बोललो होतो बहुहू पुल्लिंगामध्ये, हो हम्म. मग बहुहू स्त्रीलिंगामध्ये, बहु स्त्रीलिंगामध्ये. नपुंसकलिंगामध्ये. अधिक नपुंसक. अरे मधु अधिक. मधुनी सगळीकडे तेच चाललंय बरं का, हम्म. कन्फ्युज नको होऊ. बहु. बहु हम्म. हम्म. बहु जलम अत्र न संति न अस्ति. बहु जलम बहुजलम अत्र न अस्ति. खूप सारं पाणी या ठिकाणी हम्म. नाही, किंवा ग्रामे नाही. नास्ति, नगरे नास्ति, काय तुम्हाला द्यायचं ते. हम्म. भीरुः. भीरुः. वीर. मित्रा. हा, भीरू म्हणजे भित्रा. हम्म. का पंचम अर्जुनः हम्म. पाप भीरुः अस्ति. हम्म. शशः भिरू असते पण चालेल ना. शसा शशक. मित्रा. हा. शशकः. शशक. शशकः शशः भिरू. पण आहे का? असेल शशः आ, किंवा शशकः. शशः पण आहे. कसं असतं? मृदुः. मऊ. तो म्हणजे मऊ. कापूस. कापूस मऊ मऊ असतो. ते ना जो कोमल लोखंडी दिला ना. कोमल. हा. मऊ कोण आहे हा, मृदू म्हणजे पण तेच हो, सॉफ्ट. सॉफ्ट. बोला एक वाक्य शेवटचं, बाद में. मातीला पण मऊ म्हणतो ना आपण. माती पण मऊ असते. हा, मृद. मातीला पण. तर मृदू हा, मम हृदय मृदू अस हृदय कुठल्या असं. विभक्ती? हृदय. काय हृदय सर अकार. विभक्ती का? मृदू विभक्ती वायू ना सर? मृदू वायू नाही येणार. मृदू वायू नाही ना सुखम भवती असा भवती एक वाक्य सांगा 3 शब्दांचं सोपं. मृदू हम्म. कापूस. कापूस मऊ हा असतो. हा हा कापूस. काय कपास शब्द केला? होता करपास कापूस. है ना? कपास ना हम्म. हम्म. कार्पास तर मृदू एवढंच आठवतंय मला. मृदुः अस्ति. मृदू असते असतो. बरं. ठीक आहे. अत्र वयम विरमामः. ह्रस्व छोटा वगैरे आहेत त्याचे गायिका वाक्य. मृदू गायते. हा, पण या ठिकाणी मृदू हे जे आहे ना, स्पर्शाच्या हम्म. संबंधाने, स्पर्श तिकडे वापरू स्पर्श शकतो, नाही असं नाही, पण स्पर्शाच्या संबंधाने हा जास्त. कोमल स्पर्श. आता अच्छा. हा, मग लहान मुलाला तर जी स्किन असते, त्या लहान मुलाला जो स्पर्श करतो तो आपण कसा मऊ करतो आता आपण ते. गायनाला पण कोमल म्हणू शकतो का? तर त्यांच्या शब्दांचा आणि कानांचा स्पर्श होतो म्हणून पण म्हणू शकतो, नाही असं नाही. करेक्ट रिस्ट्रिक्शन्स कमी आहेत. ठीक आहे. हम्म. उद्या आपण हा धडा संपून टाकूया वाक्यांसहित. शांत मला सर असं वाटलं की आज तुम्ही जाऊन आलात ना तिकडे, शांती म्हणून शांत. म्हटलं